जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलची कमतरता काही ठिकाणी भासत आहे आणि याच्यामध्ये बरेच लोक असे आहेत जे ब्लॅक मार्केटिंग करत आहे, असे प्रकरण आमच्या समोर येत आहे. काही लोक कॅन आणि बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन जातात आणि मग ते पुढे विकतात. अशी काही जे प्रकरण आहे ते पूर्णपणे इलिगल आहेत आणि याच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण काळजी घेऊन पेट्रोल आणि डिझेलचा वापर करा. शक्यतो प्रवास टाळावे, वर्क फ्रॉम होम करावे, जसं की शासनाची गाईडलाईन्स आहेत. आपल्याला डिझेल आणि पेट्रोल वाचवायचे आहे, त्याच्यासाठी जे काही शक्य आहे आणि एफिशियंट वापर करणे फार गरजेचे आहे. कार पुलिंग करावे. ऑफिसला जाताना शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सायकल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावे आणि स्वतः जर आपण एक पाऊल उचलला तर पुढे जाऊन बरेच लोकांना आणि आपल्या देशाला मदत होईल असं मला वाटते. याच्यामध्ये एक प्रश्न जे समोर उपस्थित होत आहे की आज आम्ही कॅन आणि बॉटलची जे बंदी लावलेली आहे त्याचे कारण असं आहे की ब्लॅक मार्केट आम्हाला कुठेतरी थांबवायची आहे. काही शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे असं माहिती पण आमच्या समोर आलेली आहे आणि याच्यासाठी पुढची उपाययोजना करण्यासाठी आम्ही काही मार्ग काढत आहोत की शेतकरी जे आहे, जे जेन्युइन आहे, त्यांच्यासाठी काय करू शकतो.